भारताचा शेजारी देश असलेल्या नेपाळमध्ये आज महाप्रलय आला. शब्दशः महाप्रलय. कारण कल्पनाही करता येणार नाही एवढा मोठा पाण्याचा प्रवाह आज नेपाळमध्ये घुसला. कधीही बघितली नसतील अशी काळीच पिळवटून टाकणारी दृश्य आज नेपाळमध्ये दिसली. भल्या मोठ्या इमारती, प्रचंड मोठ्या संख्येनं गाड्या, शेकडो माणसं एका क्षणात नदीच्या मातकट पाण्यात अक्षरशः दिसेनाशी झाली. नेपाळ आणि चीनला जोडणारे 12 पूल पत्त्यांच्या कार्डांसारखे कोसळले आणि नदीच्या प्रवाहात वाहून गेले. हा इतका मोठा पूर नेमका कशामुळे आला याची अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाही. पण या पुराबाबत जो अंदाज व्यक्त केला जातोय तो मात्र भयावह आहे. CNN या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार पर्वतांमध्ये आधी एक भूकंप झाला. या भूकंपामुळे ग्लेशियर म्हणजे बर्फाच्या डोंगराचा एक भला मोठा भाग खाली आला. ही प्रचंड मोठी दरड वेगानं भोटेकोशी नदीच्या प्रवाहामध्ये घुसली. या दरडीमुळे आधी नदीचा हा प्रवाह पूर्णपणे थांबला. म्हणजे नदीवर एक नैसर्गिक धरण जणू तयार झालं. पण त्यानंतर मागे पाणी तुंबलं. या पाण्याच्या दबावामुळे या दरडीचा राडारोडा ढकलला गेला. मग हे तुंबलेलं पाणी धरण फुटावं अशा प्रचंड वेगानं वाहत खाली आलं आणि त्यानंतर हा अनर्थ झाला. साधारण सकाळी 8:30च्या दरम्यान नेपाळच्या स्थानिक वेळेनुसार हा महाप्रलय आला. या महाप्रलयात नेमकी किती जीवितहानी आणि किती वित्तहानी झाली याची सगळी माहिती लगेचच मिळणं फारच कठीण आहे. कारण गावच्या गावं नाहीशी झालीत. पाण्यानं संपर्काची सगळी साधनं संपलीत. रस्ते वाहून गेलेत, पूल वाहून गेलेत, वीज प्रकल्प मातीत गेलेत, मोबाईल यंत्रणा ठप्प झाली. यातली सगळ्यात भीषण बाब ही आहे की बचावासाठी सध्या हेलिकॉप्टर सुद्धा पूर्ण क्षमतेनं वापरता येत नाहीये. कारण एवढ्या मोठ्या प्रदेशात हे नुकसान झालंय की हेलिकॉप्टर्स लँड करणंही कठीण आहे. शक्यता सगळ्या भागात रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू झालंय. तिबेट, नेपाळ आणि चीन यांच्या सीमेवर हा निसर्गाचा प्रकोप झालाय. त्यामुळे तीनही देशांना फटका बसलाय. भोटेकोशी नदी ही तिबेटमध्ये उगम पावते. तिथून ती त्रिशुली नदी म्हणून नेपाळमध्ये प्रवेश करते आणि त्यानंतर गंडक नदी म्हणून भारतात बिहारमध्ये प्रवेश करते. नेपाळमधल्या रासुआ जिल्ह्यामध्ये या सगळ्याचा मोठा फटका बसलाय. जिथं मोठा प्रकोप झालाय तिथं जवळपास 50,000 लोक राहत होते असा अंदाज आहे. आतापर्यंत नेमके किती लोक बेपत्ता आहेत याचा ठोस आकडा उपलब्ध नाहीये. पण नेपाळ पर्यटन बोर्डानं सांगितलंय की 291 परदेशी नागरिक आतापर्यंत बेपत्ता झाल्याची नोंद आहे. या 291 मध्ये 100 पेक्षा जास्त भारतीय पर्यटकांचा समावेश आहे. जवळपास सगळ्याच देशांनी नेपाळला मदत पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. पण नेपाळमध्ये जे झालंय ते भयंकर आहे. त्याची व्याप्ती मोठी आहे जी पूर्णपणे कळायला अजूनही वेळ जाईल. नेपाळमधली माहिती अजूनही हळूहळू पुढे येते. ही डेव्हलपिंग स्टोरी आहे. या संदर्भातली माहिती जसजशी पुढे येईल तसतशी आपल्यापर्यंत पोहोचवत राहू.